फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र हे जे सरकारने जे आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण केले आहे। म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना हे जे कार्ड शेतकरी ओळखपत्र आहे म्हणजे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढणं अनिवार्य आहे। आता मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये जो PM किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे 20वा हप्ता तो आता वितरित केला जाणार आहे। पण त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तो हप्ता तर तो बघा, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्याच शेतकऱ्यांना जो PM किसान योजनेचा 20वा हप्ता आहे तो मिळणार आहे। पण भरपूर असे शेतकरी आहेत, 80% शेतकऱ्यांनी जे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांनी अर्ज केला आहे, अजून बाकी 20% शेतकरी अजून बाकीच आहेत। तर माझं म्हणणं एवढं आहे की मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला जो PM किसान योजनेचा हप्ता आहे तो मिळणार आहे 20वा हप्ता। तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्डसाठी अजून अर्ज केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा, कारण जोपर्यंत तुम्ही फार्मर आय डी कार्ड तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत जो PM किसान योजनेचा जो हप्ता आहे म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। लवकरात लवकर काढून घ्या। तर बघा, अजून आपल्याला फार्मर आय डी कार्ड आपल्यापर्यंत मिळालेलं नाही, तर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की जो PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला मिळणार आहे का, जो 20वा हप्ता आता वितरित होणार आहे तो खरंच मिळणार की नाही मिळणार। तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि याचबरोबर आपल्याला फार्मर आय डी कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही बघत आहात खेड्यातील मुलगा। तर मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र सरकारने सगळ्या शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड हे अत्यंत महत्त्वपूर्ण केले आहे, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना काढणे अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांनी अजून काढलेले नाही त्यांनी लवकरात लवकर काढावे, कारण जो PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे 20वा तो त्यांना मिळणार नाही। जोपर्यंत त्यांना केव्हापर्यंत मिळणार नाही तर जोपर्यंत तो शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढत नाही तोपर्यंत त्या योजनेचा हप्ता मिळणार नाही। कोणत्याच योजनेचा म्हणजे जेवढे पण सरकारी योजना आहेत शेतकऱ्यांसाठी त्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांना युनिक नंबर मिळालेला आहे फार्मर आय डीचा, फार्मर आय डी नंबर मिळालेला आहे 11 अंकी असो, चाहे 12 अंकी असो किंवा 13 अंकी असो, जो कोणता तुम्हाला युनिक नंबर म्हणजे फार्मर आय डी नंबर मिळालेला आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही। त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे त्यांना जो PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। हा जो PM किसान योजनेचा हप्ता आहे मी अजून परत एकदा सांगतो बघा, तो मेच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला मिळणार आहे, जो 20वा हप्ता आहे तो PM किसान योजनेचा। ठीक आहे, तर बघा आपल्याला फार्मर आय डी कार्ड कुठून डाउनलोड करायचं तर बघा, तर तुम्हाला सर्वात आधी Google Chrome ब्राउझरवरती जायचं आहे। तिथे Chrome ब्राउझरवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे। सोपी पद्धत आहे सर्च करायची, असं सर्च करा फार्मर आय डी कार्ड, बस एवढंच तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल, त्याच्यामध्ये आहे पहिला आहे रजिस्टर आणि दुसरा आहे फार्मर। ठीक आहे, तर तुम्हाला रजिस्टर नाही तुम्हाला फार्मर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फार्मर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली जे आहे पासवर्डच्या जागी जो OTP आहे त्या OTPला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। OTPला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला ठीक आहे त्याच्यावरती एक OTP येईल आणि जो खालचा कॅप्चा आहे तो तुम्हाला भरायचा आणि सबमिट करायचा आहे। तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तोच मोबाईल नंबर टाका जो तुम्ही अर्ज करता वेळेस फार्मर आय डीचा जो जेव्हा तुम्ही अर्ज केला त्या ठिकाणी तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। तर त्या मोबाईलवरून ते OTP आला की तुम्हाला OTP आल्यानंतर तर तिथे बघा डाव्या साईडला खाली बघा तिथे व्ह्यू माय इन्फॉर्मेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट अन्नदाता कार्ड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला मेसेज दाखवेल प्लीज सिलेक्ट लँड। ठीक आहे, मी ज्या प्रमाणे सांगत आहे त्याप्रमाणे जर समजा तुम्ही केलं तर तुम्हाला समजेल। ठीक आहे, तर असं दाखवते की प्लीज सिलेक्ट लँड। तर आपण समजा लँडवरती सिलेक्ट केलं तर तिथे काहीच इन्फॉर्मेशन नाही। तर बघा सध्या याच्यावरती काम सुरू आहे। ठीक आहे, या मेच्या अखेरपर्यंत
हे जे तुमची जे डिटेल्स आहे, जे तुमचं फार्मर आय डी कार्ड आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता। सध्या याच्यावरती काम चालू आहे, ठीक आहे। जे अन्नदाता कार्ड आहे म्हणजे त्यालाच फार्मर आय डी कार्ड आपण असं म्हटलं जाते, ठीक आहे। तर ते अन्नदाता कार्ड या मेच्या अखेरीस तुम्हाला मिळून जाणार आहे, म्हणजे सगळी डिटेल तुम्हाला दिसणार आहे आणि ते तुम्हाला कार्ड जे आहे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे, ठीक आहे। मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। तेव्हा तुम्हाला तुमचं जे कार्ड आहे या मेच्या अखेरीसपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे। जेव्हा पण ही वेबसाईट आपल्याला कार्ड डाउनलोड करणं सुरू झालं तेव्हा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येऊन जाईल। आपल्या महाराष्ट्रामध्ये 80% शेतकऱ्यांनी कार्डसाठी अर्ज केलेले आहे। काही जणांचे अप्रूव्ह झाले आहे, अजून काही जणांचे पेंडिंगच आहेत। ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही वाट पहा, लवकरच हे अप्रूव्ह होऊन जाईल, ॲटोमॅटिकली अप्रूव्ह होतात। तर ज्यांनी अजूनपर्यंत काढलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर काढावे, कारण मेच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला जो PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो मिळणार आहे, ठीक आहे। ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही ते लवकरात लवकर काढून घ्यावे, ठीक आहे। आणि हे जे कार्ड आहे याच्यावरती सध्या काम चालू आहे, ते लवकरात लवकर या मेच्या अखेरपर्यंत आपल्याला डाउनलोड करता येणार आहे, ठीक आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा। तुमच्या लाईक, शेअरनं आणि कमेंटनं मला काहीच 1 रुपया पण मिळत नाही, ठीक आहे। फक्त ही माहिती सर्वत्र जाते। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।